नमस्कार मित्र सोनी. लाडकी बहीण योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू करी त्याबद्दल त्यासनं मनतून आभार. आणि अनेक बहिणीसले अनेक ताईसले या योजनांना लाभ भेटी. त्यासाठी काही दिवस पहिले गव्हर्नमेंटनी GR काढा होता. त्यांना मग काही अटी आणि शर्ती होतात. त्या जसं 5 एकर शेती वगैरे बरोबर डोमोसाईल वगैरे कंपल्सरी. तर त्या मग आज काही शिथिलता भेटणी त्या लागाव नाही येत असं कोणतं डॉक्युमेंट आहे त्यावर आपण चर्चा करूत. पहिले 60च वय होतं त्यात ते वय वाढी जायले 31 ऑगस्टपर्यंत या योजनांनी मुदत से पहिले 15 जुलै होती वाटतं. तर आता 31 ऑगस्टपर्यंत या योजनांनी मुदत राहावशे. आणि जर अधिवास प्रमाणपत्र नाही होणार ते 15 वर्ष पहिले रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडाना दाखला, जन्म दाखला याच्यावरच म्हणे कोणतं बी चाले बरं का. 5 एकर शेतीने अट नाही शा. ते पहिले 5 एकर शेती जासले होती त्या ताईसले योजनाला लाभ नाही भेटा होता. ती अट आते नाही राहील शे. 21 ते 65 वयना महिला असले या योजनांना लाभ भेटी. पहिले 21 ते 60 होता. आता 21 ते 65 वयना महिला असले या योजनांना लाभ भेटी. ज्या महिलासना जन्म दुसरा राज्यमा व्हयेल वय त्यासना पतीना जन्म दाखला, शाळा सोडाना दाखला किंवा डोमोसाईल चाली बरं का. ज्यासले 2.5 लाखना उत्पन्न दाखला जर भेटणार नाही अशा पिवळा व केसरी रेशन कार्डवालासले उत्पन्न प्रमाणपत्र लागाव नाही. या योजनेसाठी कुटुंबमान एक अविवाहित महिला बी पात्र राही बरं का. तर या पद्धतीमा गव्हर्नमेंटनी योजना सुरू करेल से. त्याला महत्त्वाना डॉक्युमेंट कोणतं लागतील. तहसीलदारनं उत्पन्न लागी बरं का. तहसीलदारनं उत्पन्न लागी, डोमोसाईल लागी, त्यानंतर आधार कार्ड लागी आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर पण लागी, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि पासपोर्ट फोटो इथला डॉक्युमेंट लागतील. आणि जर तुम्ही ऑगस्टमा किंवा उशिरा फॉर्म भरा तर तुमले या 2-3 महिन्यांना अनुदान बी एकत्र भेटी. व्हिडिओ आवडणार तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढे 2 जणले वाट लावा. थँक्यू.